तुम्हाला एका कंपनीची गोष्ट सांगतो, ज्या कंपनीने लाखो रुपये खर्च करून एक अशी जाहिरात बनवली की जी यशस्वी होण्यासाठी नव्हती, तर ती नष्ट होण्यासाठी बनवली होती असं म्हणेल. आणि आश्चर्य म्हणजे ती जाहिरात जशी नष्ट होत गेली तशी तिची लोकप्रियता अजूनच वाढत गेली. वातावरण असं होतं, पाऊस पडत होता आणि त्या कंपनीच्या जाहिरातीचं होल्डिंग वितळत होतं. लोक त्याचे व्हिडिओ काढत होते आणि सोशल मीडियावर लाखो लोक एकच प्रश्न विचारत होते, अरे हे नक्की चाललंय तरी काय? तर आजची ही गोष्ट आहे अशा एका मार्केटिंगच्या आयडियाची, की जिथे त्यांच्या जाहिरातीचं होल्डिंग, कंपनीच्या जाहिरातीचं होल्डिंग आहे, ते अक्षरशः गायब झालं. पण तो ब्रँड मात्र सर्वांच्या अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात राहिला. ही गोष्ट आहे भारतातल्या एका फुटवेअर ब्रँडची, चप्स या कंपनीची. काही काळापूर्वी मुंबईच्या वांद्रे परिसरात त्यांनी एक मोठा होर्डिंग उभारला होता. पण हे होर्डिंग इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे होतं. कारण त्यात प्लास्टिक नव्हते, विनाल नव्हते, लोखंड नव्हते. म्हणजे सामान्य जाहिरातींमध्ये जे वापरलं जातं तसं कुठलंच साहित्य त्या बोर्डवरती नव्हतं. तर त्याऐवजी त्यांनी त्यात काय वापरलं होतं? माती, शेण, बांबू, लाकडाचा भुसा आणि इतरही नैसर्गिक साहित्य, असं त्यांनी काय काय वापरून ते बनवलं होतं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एखादी कंपनी स्वतःची जाहिरात अशा साहित्यापासून का बरं बनवेल? तर त्याच्यामागे त्यांनी एक अतिशय हुशार आणि अत्यंत व्यावसायिक विचार केलेला होता. चप्स ही बाजारात बायोडिग्रेडेबल फुटवेअर विकते. म्हणजेच त्या फुटवेअरचा, चप्पलचा वापर संपल्यानंतर त्यांची उत्पादने नैसर्गिकरित्या विघटित होऊ शकतात. आता बहुतेक कंपन्या असत्या तर त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये लिहिलं असतं, क्लेम केला असता की आमची उत्पादने आहेत ही पर्यावरणपूरक आहेत, आम्ही सस्टेनेबल आहोत, आम्ही निसर्गाची अतिशय काळजी घेतो. पण चप्सने अतिशय वेगळा मार्ग निवडला. त्यांनी विचार केला, जर आमचे उत्पादनच निसर्गात मिसळून जाणार असेल, बायोडिग्रेडेबल असेल, तर मग आमची जाहिरात तशी काय नाही बनू शकत. आणि त्यांनी आता त्यामुळे असा होर्डिंग तयार केला जो पावसाळा सुरू झाल्याबरोबर हळूहळू नाहीसा होणार होता. सुरुवातीला अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. लोक त्या होर्डिंगकडे क्युरिओसिटी म्हणून बघत होते. शेणाचं होर्डिंग, मातीचं होर्डिंग, हे काय प्रकार चालला, ही कसली जाहिरात आहे? पण जेव्हा पाऊस पडायला लागला आणि त्या होर्डिंगला तडे जायला लागले, ते हळूहळू जमिनीत मिसळायला लागलं, तेव्हा लोकांच्या हे लक्षात आलं की ती त्या चप्स ह्या फुटवेअरच्या उत्पादनाची जाहिरात होती. ज्या क्षणी ते होर्डिंग नाहीसं होऊ लागलं, त्या क्षणी त्या ब्रँडचा संदेश अत्यंत प्रभावीपणे त्याच्याकडे बघणाऱ्या लोकांकडे पोहोचत होता. आणि आपल्या सर्वांसाठी त्याच्यामध्ये एक फार मोठा व्यावसायिक धडा निर्माण होत होता. आपण बघतो आज प्रत्येक उद्योगात ग्राहकांवर जाहिरातींचा अत्यंत भडीमार केला जातो. प्रत्येक ब्रँड स्वतःला चांगला, वेगळा, जबाबदार आहोत असं म्हणून घेतो. पण कस्टमर्सचा म्हणजे ग्राहकांचा प्रश्न एकच असतो की तुम्ही जे काही क्लेम करताय जाहिरातीत, तो पुरावा कुठे आहे? आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये मार्केटिंग फक्त पुरेसं राहिलेलं नाही आहे, तर मार्केटिंगला त्या प्रोडक्टच्या विश्वसनीयतेची साथ बरोबर लागते. चप्सने ग्राहकांना काही सांगितलं नाही, तर त्यांनी त्यांच्या त्या होर्डिंगमधून, म्हणजे मार्केटिंगमधून, जाहिरातीमधून त्यांनी त्यांना काय सांगायचं आहे हे दाखवून दिले. खरं सांगायचं तर ही गोष्ट काही एका होर्डिंगपुरती मर्यादित ठेवून आपण बघून चालणार नाही, तर ती एका ब्रँडच्या ट्रस्टची म्हणून बघायला पाहिजे. कारण विश्वास जो आहे हा जाहिरातीतून निर्माण होत नाही. विश्वास हा प्रत्यक्ष कृतीतून निर्माण होतो. जेव्हा तुमची कृती आणि तुमचा संदेश, तुम्ही काय सांगताय, याच्यामध्ये पूर्ण सुसंगती असते, तेव्हाच तुमच्या कस्टमरचा, म्हणजे ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास अनेक पटींनी वाढतो. म्हणूनच या मोहिमेला इतकी प्रसिद्धी मिळाली. लोकांनी त्या होर्डिंगमध्ये ब्रँडची प्रामाणिकता, विश्वासार्हता पाहिली. व्यवसायात आपण अनेकदा विचार करतो की आपण आपल्या ग्राहकांना काय सांगायचं आपल्या प्रॉडक्टबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल. पण कदाचित मला असं वाटतं की आपण असा विचार केला पाहिजे की आपण असे काय करू शकतो की ग्राहकांना काही सांगण्याची गरजच पडणार नाही. कारण जेव्हा तुमची कृती स्वतः बोलू लागते, तेव्हा तुम्ही केलेली जी जाहिरात आहे ती फक्त एक असं मेसेज किंवा संदेश न राहता एक प्रत्यक्ष पुरावा बनतो. आणि लक्षात ठेवा, पुरावा नेहमी दाव्यापेक्षा अधिक प्रभावी असतो. थँक्यू सो मच. बिझनेस कंपास मराठी चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्टिंग वेगवेगळ्या टॉपिक्सवरती, कुठल्या बिझनेसशी संबंधित विषयांवरती डिकोडिंग करून व्हिडिओज पाहायला आवडतील, हे कॉमेंटमध्ये सांगत राहा. आमचं चॅनल बघत राहा. हॅव अ ग्रेट डे.